नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कोकणी किड्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आम्ही असं गेम खेळणार आहोत, कोड्यांची दुनिया आणि खजिन्याचा शोध. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येला असो एक ट्रेजर हंट चॅलेंज. ह्यो खजिनो शोधणं एवढा पण सोपा नाही असा, पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कोडी लपवलेली आहेत. जशी कोडी सोडू तशी आम्ही खजिन्याच्या जवळ जातलो. पण ही सगळी कोडी आम्ही लपवलेली नाही असं, आमच्या दादाने लपवलेली आहेत. आणि आमका एवढीशी सुद्धा आयडिया नाही की ती कोडी खय लपवलेली आहेत, कशी लपवलेली आहेत, काही पण. मग बघूया आता मी आणि बंटी ही कोडी शोधून खजिनो शोधू शकतो काय. तर चला सुरू करूया. चला मित्रांनो, दादा आमका कोडा देता, बघूया काय आता. आणि आपण बघूया आपल्याला कळतं काय. जिथून प्रत्येक शुभ कार्याची पहिली पावलं पडतात, जिथे बुद्धीचा देवता विघ्नाचा नाश करायला समोर असतो, जा अशा ठिकाणी जिथे विनायक स्वतः तुझे स्वागत करतील. म्हणजे हा माझा कळाला. तर चला आपण जाऊया. चप्पल काढ. आमचं देवघर आहे, मी लाईट लावले ती जरा कुठे दिसत नाही. स्वागत करीत आहे विनायक. स्वागत करीत आहे गणपतीचे सेवेकरी असतील. जिथे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते. शुभ कार्याची सुरुवात देवघरापासून होतात. देवघरातून नाही होती. शुभ कार्याची पहिली पावलं पडतात. बुद्धीची देवता विनायक नाश करायला असते. अरे तू पण काहीतरी कर सध्या. कशी असते मित्रांनो काही कळत नाही. आपले डोळे गेले. दुसरी चिठ्ठी भेटली गाईज. राहा म्हणजे काय माहिती पण दुसरी वाटली. हे वाचू दे बघा. मी दिसायला खूप सुंदर आहे आणि माझ्या सुगंधाचे सगळेच वेडे आहेत, पण मला जवळ घ्यायचं असेल तर सांभाळून, कारण माझ्या अंगावरतीच माझे रक्षक आहेत. शोध मला तिथे जिथे प्रेमाचं प्रतीक मातीत फुललंय. गुलाबाचं फूल. चलो शोधूया. आम्ही तिसरी याच्यात चालला. गुलाबाचं झाडाकडे जेव्हा वरती बघ, मी खाली बघतो. ती बघ मित्रांनो दिसले तुमका ती बघा खेळ. माझ्या मंजरीचा सुगंध दरवळतो, पण मी फूल नाही. माझं लग्न लागात, पण मी माणूस नाही. शोध मला तिथे जिथे दररोज दिवा लागतो. तुळस. चला मित्रांनो आपण शोधूया आता पटकन. तिसरी चिठ्ठी भेटलेली, चौथी चिठ्ठी भेटलेली असं आपल्या. आता मी वाचते. ज्याला पाहताच तोंडात पाणी येतं, पण खायताच डोळे मिचकावले जातात. जो घराबाहेर टाकला तर विघ्न दूर करतो, आणि घरात असेल तर ताना भागतो. तुझा पुढचा पत्ता माझ्या सावलीत काट्याच्या मागे लपतो आहे. फणस लपतो आहे. घरात टाकला तर विघ्न दूर करतो. घरात टाकल्यावर विघ्न दूर करतो. घराबाहेर टाकलं तर विघ्न दूर करतो.
खयची गोष्ट विघ्न दूर करता घराबाहेर आठव रे बाबा. पण मित्रांनो काय कळत नाही हा. डोळे मिसकावतो खातात डोळे काय काय खाताना डोळे मिसकावतात मित्रांनो कळत नाही. फणस माका फणस लावत पहिली 3 पट्टा भेटली आणि चौथा एवढं कठीण होता की काय सांगणार. ज्याला पाचताच तोंडात पाणी येतं पण खाता आंब्याचं झाड बघ. आता आपण खातो पाणी सुटता आणि आपण लगेच डोळे मिसकावतो. आंब्याच्या झाडाकडे काहीतरी विघ्न काय म्हणजे विघ्न म्हणजे पण तोंडात पाणी येताना डोळे आपण आंबा खाल्यावरच मिसकावतो बरोबर की ना. मग दुसरं कसं झाड नाही माहिती मग म्हणजे माहिती असतं पण आता आठवत का नाही पाहताच डोळे मिसकावतो. लिंबू. हा बरोबर बंटी करेक्ट. वा बंटी पहिल्यांदा काहीतरी सजेशन दिलं ना. वा वा बंटी वा. लिंबूच बंटी बरोबर. कारण बघ तर कोणाक जर आवडत नसला बाकीचे चांगला करतात या लोकांजवळ तर काय करणार. खरंच काहीतरी असतं ना. आमच्या लिंबाचं झाड मोठा घरच्या लिंबाकडे असतं ना. चला तर मित्रांनो चला जाऊया. बघा ह्या पण लिंबाचं झाड आमचा 2 लिंबाची झाडं खाली लागतं जास्त वरती नसतं. बघूया. बघूया जा. हाती बघ. घे वाच पटा खाली खाली. मी असा एक राजपुत्र आहे जो लोखंडी महालात राहतो. माझ्या नशिबात आकाश आहे पण नशिबाने मला भिंतीत ठेवलंय. जिथे माझ्या अन्नाचा दाना पडलाय तिथे तुझा पटचा पत्ता दडलाय. थांब माका एकदा वाचू दे मला काय कळलंच नाही. मी असा एका राजपुत्र आहे जो लोखंडी महालात म्हणजे लोखंडाचा काहीतरी लोखंडी महालात राहतो. माझ्या नशिबात आकाश आहे पण नशिबाचे मला लोखंडात काय राहतं? आकाशात आणि भिंतीत ठेवलं जाते का असं असं काय भिंतीत काय ठेवलं वाचता मित्रांनो काय कळत नाही. मला भिंतीत ठेवलेलं आहे जिथे माझ्या अन्नाचा दाना पडलाय तिथेच माझा लोखंडी महालात पहिला म्हणजे काय तर म्हणजे आता लोखंडी महालात म्हणजे लोखंडाचा काहीतरी हा. मी असा एक राजपुत्र म्हणजे तो राजपुत्र हा राजपुत्र कोण आहे. राजपुत्र आपल्या राजपुत्र पण हा. मी असा एक राजपुत्र आहे जो लोखंडी महालात राहतो. माझ्या नशिबात आकाश आहे. आकाश आहे पण नशिबाने मला भिंतीत ठेवलं आहे जिथे माझ्या अन्नाचा दाना पडलाय. जिथे दाना अरे भिंतीत ठेवला. हा भिंतीत दाना पडदा लपला आहे. पोपट. बाबून खालास काय मग भूक लागली बिचाऱ्यां का काय रे. वा म्हणजे कळाला आणि आता गावत नाही. सावी चिट्टी भेटली गाईच. मी असा एक कसरतपटू आहे जो थांबला की पडतो आणि चालला की सावरतो. माझ्या वेगाला पेट्रोल लागत नाही तर तुझ्या पायात बळ लागतं. शोध मला काहीच कळायला हवं का. लोखंडी टाकळ्यांच्या तालावर 2 चक्र फिरतात. सायकल. सायकल 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 सायकल. अरे पण ती धाव नको थांब ना जरा थांब ना मी पण येतो आहे ना. तर मित्रांनो पण तिची सायकल कशी पडली आहे ती बघा.
माझ्याकडे 4 पाय आहेत पण मी प्राणी नाही. माझ्या पोटात बसून तुम्ही जग फिरता पण मी घर नाही. जा तिथे जिथे काचेच्या मागले एक वेगळं जग बसलंय आणि रस्ते तुमची वाट बघत आहेत. रस्ते तुमची वाट बघत आहे. 4 चाकाने फिरतो म्हणजे 4 व्हीलर गाडी. चल 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 अकडनं चल ना सर. इकडनं गाडी. मी तुला 4 व्हीलर गाडी जाता असते बोनटवर ती पाठी असते ना बोनटवर आता बघ. थोडा आधी बघूया. असं वाटतं ना कव्हे असतं तर पण तरी पण माझ्याकडे 4 पाय आहेत म्हणजे गाडीत तर 4 पाय असतात. एवढी नाही गाडी पण गाडीत कसं असतात त्यांच्याकडेच काहीतरी असतं. थांब बघ बघ लावली लागला कोडं सुटलं. जागा सापडली पण खजिना अजून दिसेना. 7 चिठ्ठ्या 7 जागा त्या चिठ्ठ्यांचा खेळ मांड खेळ मांड. संपले चिट्टे. चिठ्ठे संपा पाय धोड संपत दे तुझं काय समजणार नाही आता. कोडे सुटले जागा सापडली पण खजिना अजून दिसेना. 7 चिठ्ठ्या 7 जागा त्या चिठ्ठ्यांचा खेळ मांड. 7 चिठ्ठ्याचा खेळ मांड. चिठ्ठे संपलेच गाय कारण आकडा नाही घातलेला म्हणजे चिठ्ठे संपले आहेत. ह्याच्यावरनं आपला खजिना शोधूचा. ह्या चिठ्ठ्यांचा खेळ मांडूचा खेळ. हा मग त्या चिठ्ठ्यांचा खेळ कसं मांडायचं. ये तरी मांडूया ये आपण म्हणजे बसा बघूया का. उघड सगळं चिठ्ठे. खेळ मांडतो मित्रांनो. पहिली चिठ्ठी आपल्या गावली. तिसरी गावली पोपटांकडे गावली. पिंजरायचं. माझ्याकडे 4 पाय आहेत पण मी प्राणी नाही. 7वा आता काय सगळं पळतच. थांबा जरा म्हणते ह्याच्यावरनं पण काहीतरी शब्द तयार होता मला वाटतं. 5चे अक्षर बोल. हा पाटी लाव. आता डोक्या चालला. थांब पण शब्द तयार करूच आपल्या त्याचो ह्याच्यावर नाही. जे शिवाजी महाराज. शिवाजी मित्रांनो लागत नाही आपण उडावतात त्यामुळे तर तुमका मी आम्ही सांगितलं ना शिवाजी महाराजा म्हणजे शिवाजी महाराजांच्या थंय खजिना लपलेला असा. आणि चला आपण जाऊया. तर चिठ्ठी घेतोय. चला मित्रांनो थांबले. तरी मगापासून म्हणते की पाठीमागे अक्षरं कशात लिहिलेली आहेत आणि आत्ता मला लक्षात दिला की असंच काहीतरी असतं. हे म्हणजे म्हटल्यावर शिवाजी महाराज ओके शिवाजी महाराज होय असू शकतात मग वाटतं. खजिना मिलेगा. फोकस 200 रुपया मिले. आज मजे ही मजे. आज हम क्या खाने जाएंगे. ओके हे तुझे घे नंतर भांडायचं नाही माझ्यावर. मी दिले नाही. मित्रांनो खूप मजा येईल या गेममध्ये. मस्त घोडी होती पण मधली पोळी आमका समजत नव्हती पण आम्ही समजून घेतलं. आणि 7व्या कोडा तर एवढा ह्या होता आणि 8व्या कोडा
मग आमकां समजलं की पाठीमागे लिहिलेला त्याच्यावरनं आमकां ह्या करूचा. तर खूप मजा येईल ह्या गेममध्ये आणि खूप भारी होतो गेम. त्यामुळे असंच पुढे आम्ही गेम घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही वाट बघा. आणि ह्यो गेम तुमका कसं वाटलं आणि ह्यो व्हिडिओ पण कसं वाटलं, तुमका मजा येतं की नाही ह्या पण तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.